अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विभागाचा निधी राखीव निधी ठेवण्याची तरतूद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। कुठलाही पैसा पळवला नाही, वळवला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले, त्यांनी समाज कल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत। याचा अर्थ तुम्ही 2100 रुपये देऊ शकणार नाहीत, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आदिवासी विभाग असो किंवा मग समाज कल्याण विभाग असो, याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नंतर SC ST OBC विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता ठप्प पडणार आहेत। काही लाभार्थी भगिनी या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणार असतील किंवा आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणार असतील तर तो निधी त्याच्यातून दिला गेला असेल तर तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरचा घेतलेला निर्णय आहे। आणि जे निर्णय सामूहिक पातळीवरती घेतले जातात मंत्रिमंडळाच्या स्तरावरती, त्याच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काही कारण होत नाही। अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे, तर जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे। त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे, कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल।